जय शिवराय मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांचं पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेलं व्याज हे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते, ज्याच्या अंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं व्याज हे त्यांच्या खात्यामध्ये परत केलं जातं। केंद्र शासनाच्या माध्यमातून या जे काही केसीसी लोन असतील या लोनवरती सबसिडी दिली जाते। याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून देखील त्याच्यात व्याजात आता सवलत द्यायला सुरू झालेली आहे आणि याच्यामुळे जवळजवळ 3 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज ही बिनव्याजी दिली जातात। मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर या व्याजाची रक्कम ही बँकांकडे दिली जात होती। पर्यायाने शेतकऱ्यांना याची माहिती मिळत नव्हती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भात तक्रारी देखील प्राप्त झालेल्या होत्या। राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेच्या व्याजाचा परतावा आता डीबीटीच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे आणि याच्याच अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या व्याजाची रक्कम आता क्रेडिट व्हायला सुरू झालेली आहे। आपली रक्कम देखील आलेली असेल तर नक्की कमेंट करा आणि आलेली नसेल तर याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।